श्री माळकंड देवस्थान ट्रस्ट श्री खंडेराया देवस्थान यात्रा उत्सव दिनांक 5/4/2026 रोजीपासून आपण आज सुरू केलेला आहे। सकाळी पहाटे 5 वाजता खंडोबा मंदिरामध्ये महाअभिषेक झाला। त्यानंतर कावड्याची मिरवणूक झालेली आहे। आता या ठिकाणी 12 गाड्याचा सुद्धा कार्यक्रम या ठिकाणी आज होणार आहे आत्ता, आणि संध्याकाळी 8:30 वाजता छबिना निघणार आहेत आणि 11:30 वाजता शोभेचे दारू, म्हणजे आज 5 तारखेचे कार्यक्रम। आणि 6 तारखेला उद्या संध्याकाळी 5 वाजता कुस्त्याचं मोठं भव्य मैदान घेण्यात आलेलं आहे। त्या ठिकाणी महाराष्ट्र केसरीच्या कुस्तीच्या पैलवान या ठिकाणी येणार आहेत आणि नामांकित पैलवान या ठिकाणी राऊरीमध्ये अनेक वर्षापासून येतात आणि आपला खूप मोठा हा कुस्त्याचा मैदान या ठिकाणी पार पडतं। ते रात्री 10 वाजेपर्यंत चालणार आहेत। आणि 8 तारखेला आपल्या बैलगाडी शर्यत आहे, ती सुद्धा एक चांगल्या प्रकारची या ठिकाणी गेल्या वर्षी आपण केली होती, यावर्षी सुद्धा चांगली या ठिकाणी होईल। मी या ठिकाणी सर्वांना एक आवाहन करतो, कारण की श्री खंडेराया यात्रा उत्सव हा एकदम आनंदामध्ये सर्वांनी या ठिकाणी आनंद त्याचा घ्यावा। अनेक वर्षापासून या ठिकाणी यात्रा उत्सवामध्ये सहभाग घेतो, मला जवळजवळ 40 वर्ष झालेले आहेत, पण अशी यात्रा हिचा उत्सव इतका वाढत चाललेला आहे। हा उत्सव खरा हा या ग्रामदैवाचा संपूर्ण तालुक्यातल्या लोकांनी आणि सगळ्यांनी सहकार्य केलेलं याच्यामध्ये सर्वांचा सहभाग आहे। व्यापारी असू, भाजीपाला व्यापारी असू, मोठे मोठे व्यापारी असू, अनेक जणांनी या ठिकाणी या उत्सवामध्ये सहभागी होतात। गावातले लोकसुद्धा आनंदाने या ठिकाणी सहभागी होतात। हा उत्सव साजरा करण्यासाठी सगळे सहभाग घेतात। या नगर मनमाड हायवे पण कुठल्या प्रकारची घटना गेल्या 100 वर्षामध्ये झालेली नाही या ठिकाणी, म्हणजे या देवस्थानचं वैशिष्ट्य आहे। कोणाला सुद्धा धक्का लागत नाही आणि सगळे आनंदाने याचा सगळा आनंद घेतात। मी तुम्हाला सांगू इच्छितो, या राऊरी तालुक्यामधल्या ज्या आमच्या लेकी बाहेरगावी गेलेल्या आहेत सासरी, पण त्या ह्या माहेरी येऊन त्यांचे सगळं फॅमिली येतात आणि मुलं येतात आणि खूप आनंद घेतात। आणि आपल्या सर्वांचं पत्रकारांचं सुद्धा मला या ठिकाणी यात्रा कमिटीला आम्हाला खूप मोठं सहकार्य आहेत। माझे सर्व सहकारी मला सहकार्य करते, म्हणून ही एवढी मोठी यात्रा भरती या ठिकाणी आणि लोकसुद्धा सहकार्य करतात।